नमस्कार. 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 बोला, काय कसं वाटतं आज? आज खूप आनंद होतोय आणि ॲक्च्युली तुम्ही आदल्या दिवशी फोन करून सांगतात ते खूप धावपळ होते, घराची साफसफाई आणि खूप धावपळ होते आणि 2 मुलांना सांभाळून आज आणि ॲक्च्युली घरातले सगळे गावी गेलेत, त्याच्यामुळे सगळं 2 मुलांना फटाफट जेवायला घालून सगळं साफसफाई करून आवरून की हां बाबा तो माहीत नाही कुठून एवढा उत्स्फूर्त आला, फक्त एवढं होतं की कोणतरी दरवाजा वाजून येणार, वहिनी आहात का हो, एवढं असं वाटत होतं. त्या ह्याच्यापुढे म्हणजे येणार आहेत, भाऊजी येणार आहेत या ह्याच्यावरती. मग तुम्हाला काही कामाला लावलं का 2 दिवस? नाही, मला सुट्टी नव्हती, त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये काय करावं नाही लागलं. तुमचं बालपण कुठलं? नालासोपारा. नालासोपारा. आणि तुमचं? नालासोपारा. नालासोपाराला कुठे? नालासोपारा तुळींज रोडला साईनाथ मंदिराची योगेश्वर अपार्टमेंट म्हणून आहे तिकडे. तिकडे. हां. तुमचं? महेश पार्क. तुमच्या दोघांच्या घरामध्ये किती अंतर? एका बिल्डिंगचं. एका बिल्डिंगचं अंतर. वा वा, हे अंतर कसं जवळ आलं हे आपल्याला कळणार आहे. पण कसं गेलं बालपण तुमचं? बालपण खूप ॲक्च्युली लहानपणी मी खूप मस्ती करायचे. तुम्ही? हां, येस. आणि जिद्दी खूप होते, त्याच्यामुळे बालपणाचं खूप मज्जा पण केली आणि सगळं हात तोडून घेतला आहे. भाऊ आहे एक मला मोठा, पण घरात वातावरण असं होतं की मी मोठी होती आणि तो लहान होता, असं वातावरण होतं घरातलं. खूप काही त्याला मी त्रासही दिला आहे. भावाला? हां, भावाला त्रासही दिला आहे आणि मस्तीमध्ये हात तोडून घेतलाय स्वतःचा एकदा. स्वतःचा. आणि त्याच्यानंतर भावाला एकदा मस्तीमध्ये त्यांनी असाच मस्ती करत होता, आपली साखळी असते ना त्याच्याने खेळत होता, मला ते काय आवडायचं नाही. त्याच्यानंतर मी असंच एकदा त्याला मागून जोरात धक्का मारला आणि ती साखळी गेली त्याच्या गळ्यात. पण ती आली की नाही अजून गळ्यातच आहे? ती नॅचरली बाहेर आली. अच्छा. काय प्रताप आहे वहिनींचे तुमच्या बाबतीत? असं काय लहानपणी? नाही, असं काय नाही, कारण वडील आमचे खूप शिस्तप्रिय होते. आम्ही 5 भावंड, 3 भाऊ आणि 2 बहिणी, त्याच्यामुळे म्हणजे अशी मस्ती नाही, पण बाहेर म्हणजे मैदानी खेळ चालू असायचे सगळे. आणि तुमचे बाबा काय करायचे? नाही, हे लहान असताना ना कोंबडीची पिल्लं असायची ना, पिल्लं त्याची अशी पिसं काढायची. पिसं. हा, हे असं काय लक्ष तिकडे नाही. माझ्या नणंदबाई जेव्हा लग्न होऊन आम्ही आलो ना तेव्हा ते सांगायचे की तुझे मिस्टर असं करायचे, कोंबडीचे पिसं काढायचे, मांजरीचा गळा आवळायचे, हे असं करायचे लहानपणी. आणि त्यांना कसल्याही गोष्टीची भीती नसायची. नाही, कसलेच नाही. गावात वाघ आला, काय आलं, भेकर आलं की आपले हे चालले. नाही, पण वाघ आला होता गावात? हो. मग काय तुम्ही कशाला गेले होते? लहानपणी करायचो, आता नाही करायचं. अरे लहानपणी, पण वाघ लहान नव्हता ना तेव्हा. वाघाच्या मागे गेले होते म्हणजे बघायला गेलेलो. काय वाघ आहे कुठे आलाय ते बघायला गेले होते? त्यांचे काका घेऊन गेले होते त्यांना बघण्यासाठी. आणि शिकारीला त्यांच्या घरात आवड आहे, त्यांच्या गावी म्हणजे काकांना, आणि सो मग ह्यांनाही थोडीशी आवड आहे, त्याच्यामुळे ते घेऊन गेले होते ह्यांना. पण हे पिसं वगैरे हे काय आहे लहानपणी? लहानपणी करायचं, आता नाही. तुम्ही पोल्ट्री का नाही टाकलीत मग मोठेपणी? आता काय करता? आता मी एक प्रायव्हेट कार रेंटल कंपनी आहे, तिकडे ऑपरेशन मॅनेजर म्हणून काम करतो. नोकरी करता? बरं. मग तुमचे आई बाबा काय करायचे? वडील माझे मंत्रालयात होते, शिक्षण विभागात होते, आता सध्या रिटायर आहेत. गावी एक शिक्षण संस्था तिकडे सचिव म्हणून काम बघतात. कुठलं गाव? महाबळेश्वर. अरे वा, थंड हवेचं ठिकाण. तरी म्हटलं आल्यापासून थंडी का वाजते मला. तुमचं गाव कुठलं? ॲक्च्युली आईकडे पहिल्यापासून असं वडिलांचं लहानपणी ते सगळे मुंबईत आले होते स्थायिक होऊन, त्याच्यामुळे गाव असं नाहीच, आणि त्याच्यामुळे मुंबई बघितलेली. आणि लग्नानंतर एकदम असं हवेचं थंड ठिकाण मिळालं, त्याच्यामुळे आधीची सगळी हवेचं थंड ठिकाण म्हणजे त्यांचा स्वभाव पण हवेप्रमाणेच नाही. हा अपोजिट आहे. म्हणजे तिकडेही गेल्यानंतर टेम्परेचर हाय असतं, थंडी ती ह्यांचं. का असं? ते पहिल्यापासून थोडंसं दापट आहे स्वभाव. हे तुम्हाला लहानपणापासून माहिती होतं? तुमची ओळख कधीची? एका वर्गात होतो शाळेमध्ये. अच्छा. मिनी KG पासून आम्ही एकत्र होतो, पण आम्ही जास्त ओळखायला लागलो एकमेकांना 7वी 8वी पासून. म्हणजे तेव्हा जास्त बोलणं वगैरे बोलायचो आम्ही. असं का? एकाच वर्गात होतो मी पहिल्या 10वी पर्यंत. सगळ्यांशीच बोलायचो. पण यांच्याशी जास्त बोलायचो? हां. का हो? कारण का हे जास्त मुलींशी शाळेत बोलायचं नाही. माझी एक मैत्रीण आहे अमृता, तृप्ती आणि मी, सो हे आम्ही तिघींशीच बोलायचे. का हो? तुम्ही या तिघींशीच का बोलायचं? त्यांचा स्वभाव मला पटायचा म्हणून बोलायचं. स्वभावच पटायचा की पुढे पटायचा प्लॅनिंग होता? प्लॅनिंग नंतर झाला. पुढे नंतर कोणी पुढाकार घेतला दोघांपैकी? त्यांनी. का हो? आता एवढे वर्ष एकमेकांना ओळखतंय म्हणून असं वाटलं की पुढे
एकत्र राहिलेलं चांगलं. ते दुसरं तुम्ही कोणाला प्रपोज बोलत केलं? हो. कुठे? बाहेर हॉटेलमध्ये. एकदा गेलेलो हॉटेलमध्ये. हा? हॉटेलमध्ये एकदा गेलेलो तुमचा बाहेर. आवाज हळूहळू कमी व्हायला लागलाय जसं नाही, असाच लागला. आवाज. त्यांचा आवाज थोडा स्लो आहे. नाही पण हळूहळू कमी व्हायला लागला. हा? तुम्ही प्रपोज केलं ना, हो. मग लगेच होकार? नाही, दुसऱ्या दिवशी सांगितलं. काय हो, काय विचार केला दिवसभर? ॲक्च्युली म्हणजे आम्ही दोघांना पहिल्यापासून म्हणजे ओळखत होतो आणि दोघांच्याही मनात होतं, पण एक मैत्री तुटेल या भीतीने दोघंही शांत होतो. कोणाला भीती होती? दोघांनाही भीती होती आम्हाला की एक चांगला मित्र, कारण का शाळा आणि कॉलेजची लाईफ झाल्यानंतर एक म्हणजे मुलांची मित्रत्वात टिकून राहते, पण मुलींचं संसार, घर ह्या सगळ्या गोष्टीने मैत्री जी असते ती त्याच्यात थोडंसं त्या गोष्टीला एक पद मागे जातात. आता लग्न झालं, नवरा आला, ठीक आहे, थोडी मैत्री मागे गेली, मुलं आली, मग मैत्री थोडी मागे आली, मग सासू सासऱ्यांचं करायचं आहे, मग सगळ्या घरातल्या तर थोडी मैत्री मागे गेले ते हळूहळू? नाही हे म्हणूनच तर बाजूलाच ठेवलं ना, की जेणेकरून मैत्री राहील आणि आयुष्यभर साथी राहील. आणि पहिल्यापासून स्वभाव माहिती होता आणि मला असं वाटायचं की म्हणजे ज्या व्यक्तीबरोबर आपण सगळं काही आयुष्य काढणार आहेत, आपण काय वागतो, आपलं वागणं जसं आहे नॅचरली, ते माणसाला पहिल्यापासून ह्याला माहिती होतं त्यांना. सो म्हटलं की मग ॲक्सेप्ट करायला काही हरकत नाही. पण तुम्हीच प्रपोज केलं ना? हां. तो दिवस कसा गेला तुमचा ज्या दिवशी तुम्ही प्रपोज केलं? तिचा वाढदिवस होता त्या दिवशी. अच्छा, वाढदिवस होता. हा, मग सकाळी ती म्हणजे तिच्या कॉलेजच्या ग्रुप बरोबर होती, तिथे सेलिब्रेट केला. नंतर संध्याकाळी आम्ही भेटलो एकत्र आणि मग हॉटेलमध्ये म्हणजे तिने ट्रीट देणार होती बड्डेची. तेव्हा मी तिला विचारलं, काय, कशी आहे, केक कसा आहे? मग लगेच होकार नाहीच ना? नाही, म्हणजे मी थोडंसं म्हणजे आतून असं वाटत होतं की जी गोष्ट मी बोलायची होती ती त्यांनी बोलली, त्याच्यामुळे मग एक पण त्या दिवशी उत्तर द्यायचं नव्हतं. पण त्यांनी प्रपोज केलंच नसतं तर मग मला पुढाकार घ्यावा लागला असता. पण घेतला असतं तुम्ही? येस, म्हणजे काय, घेतला असता, नक्की घेतला पण असता. त्याच्या आधीच त्यांनी येऊन सांगितलं असतं की माझं लग्न जमलंय तर? माझ्या घरातनं बघायचं चालू होतं. ही हिंट मी त्यांना दिलेली की माझ्या घरातनं बघत होते. व्यवस्था केलेली होती. फक्त तुमच्यावरती आलं ते, हो ना? मग घरी कळल्यावर घरी आम्ही दोघांनी ठरवलं होतं की दोघांनी एकाच दिवशी सांगायचं. मग ह्यांनी सांगितलं घरी संध्याकाळी आणि मी सांगितलं घरी संध्याकाळी. तर मग म्हणजे ओळखत होते, आधीपासून घरी येत होते, त्याच्यामुळे मग आई जरा थोडंसं हे झाली की म्हणजे की वाटलं नव्हतं की असा घरात येणारा मुलगा किंवा काय असं करेल. असं करेल असं नाही. म्हणजे घरात येणाराच मुलगा आहे, म्हणजे पटकन त्यांना अपेक्षा अशी नव्हती की एकदम ओळखीच्या ह्याच्यामध्येच. आणि मग नंतर मग असं मला विचारलं, म्हटलं त्याच्या घरातले येणार आहेत, तर मला म्हणाली ठीक आहे येऊ दे, मग बघू. तर कधी? तर उद्या सकाळी 10 वाजता. मग झालं, जशी आताही तुम्ही येणार म्हणून साफसफाई, तशी आमच्या घरी साफसफाई. का सासरे सासू सगळे येणार होते, दीर माझे पहिल्यांदा येणार होते घरी. पण मग त्याच दिवशी लग्न जमलं नाही? बोलणी झाली त्या दिवशी, ऑक्टोबरमध्ये आमची बोलणी सगळी झाली. लग्न कधी? एप्रिलमध्ये झालं आणि 11 मार्चला साखरपुडा झाला आणि 25 एप्रिलला लग्न. बाजूला बिल्डिंगच्या बाजूला एका मुलाने छेड काढली होती माझी, त्याला पण धू धुतला होता. तुमची काय साबणाची फॅक्टरी आहे का? ते हात पण पकडायचे नाही असे रस्त्याने चालताना. आता पकडा. नाही पकडणार. अरे पकडणार.